सोनी तुला काय आणू सांग ना गोव्यावरून. हा चायला ड्रायव्हर पण फोन उचला ना. यार किती वेळ लागला अजून. याच्यापेक्षा माझी गाडी घेऊन आलो असतो ना ते बरं झालं असतं. पण माझा भाऊ घेऊन गेला ना वहिनीला सासरवाडीला. वहिनीला आणायला. हा. वहिनी काल रात्री चालते माझ्या दुकानावर छटाक साखर घेऊन गेलते. मग रात्री सोडून आला भाऊ माझा. रात्री सोडलं हा सकाळी आणायला जायचं का? आणि मग रात्री झोपण्यापुरती सोडून आलत का वहिनी? काय बोलून राहिला? अरे म्हणजे वहिनीची आई होती ना हा. ती साखर कमी हा, झाली बस, होती. मग बस, तिथे- बस, बस. कळालं. आपल्याला नेमकं जेव्हा ट्रिपला जायचं असतं तेव्हाच तुझा भाऊ गाडी घेऊन जात असतो कुठं ना कुठे. तुला एवढी कळकळ आहे ना. हा मग स्वतःची गाडी घेऊन यायची ना. ना माझी गाडी तुझी 5 सीटर आहे, तू इथं 7 सीटर आहे ना. अरे आत्ताच आणलं असती मी गाडी. गाडीचे कागदपत्र ओके नाही. काय कागदपत्र ओके नाही. नाहीये. अरे परवा दिवशी घेऊन गेलतो ना घरच्यांना अलिबागला. अरे मग अलिबागच्या समुद्रात बुडाले ना कागदपत्र. अलिबागच्या समुद्रात कागदपत्र बुडाले. मग अरे काय फिकू राहिला. अरे काय पावायला घेऊन गेलता का कागदपत्र. अरे कागदपत्र बॅग येत होते आणि बॅग बुडाली. आता मी काय करू राव त्याला? बाबो कागदपत्र डायरेक्ट बॅगच बुडाले समुद्रात. मग अरे काय फेकू राहिला. लाज वाटायला पाहिजे बोलायला. असं म्हणणं बाप गाडी देत नाही म्हणून. तू बापावर जाऊ नको सांगून ठेवतोय. अरे मग गाडी आणायची ना तू. अरे तू आण ना तुझी गाडी. तुझी गाडी आणायची ना. तुझी गाडी आण ना. मग तिकडे. तू अशी आण ना गाडी. तुझ्या आईला. ए, थांबा. अरे कमून भांडू राहिले तुम्ही दोघं. गाडी आण म्हटलं काही कारण सांगू राहिलं. अरे स्वतःची गाडी आणायची ना. मोठी गाडी चालली. तू आण ना तुझी. थांबा. आईला दोघं पण आहे ना कधी ट्रिपला जायचं असेल तर गाडी घेऊन येत नाही आणि वर थोबाड घेऊन बोल राहिले. रे तुझ्याकडे पण गाडी ना, तू का नाही आणली मग? अरे मागच्या ट्रिपला माझीच गाडी नेली होती, या दोघांनी ठोकली. आता तशीच गॅरेजला पडली.